पुण्यात शरद पवार आणि अजितदादा एकाच मंचावर, मी पवार साहेबांसोबत कधीही बोलू शकतो. कार्यक्रमानंतर अजितदादांची प्रतिक्रिया. पुण्यामधील कार्यक्रमात अजितदादांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची, मंचावर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. दोन्ही नेत्यांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा होत असेल तर स्वागतार्ह. पुण्यामध्ये पवारदादा एकाच मंचावर आल्यानंतर रोहित पवारांचं विधान, तर संस्थेच्या कामासंदर्भात भेटलो अशी उत्तरं आता दिली जातील, राऊतांचा टोला. बंद दाराआड चर्चा करावी किंवा खुली चर्चा करावी त्यांचा प्रश्न, माहिती विरोधात लढणाऱ्यांना पक्षामध्ये घेऊ नये असं ठरलंय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. आज कराडच्या जामीन अर्जावर होणार होती सुनावणी. वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा दावा. दरम्यान 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर. कराडच्या ताफ्यामध्ये असलेली गाडी शिवलिंग मुराळेच्या गाडीसारखी. पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. मुलासमोरच पत्नीची हत्या. पतीनं पत्नीची हत्या करून व्हिडिओ बनवला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून हत्या. खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलं. बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तत्वांची तडजोड केली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अमित शहांचं ट्विट. अमित शहांना बाळासाहेब माहितीच नाहीत. भाजपनं शिवसेनेच्या नावानं राजकारणामध्ये चायना माल आणला. संजय राऊतांचा अमित शहांसह शिंदे गटावर निशाणा. माझ्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाच शिंदे गटामध्ये प्रवेश बाकी. प्रवेश द्या म्हणून आम्ही शिंदेंकडे अर्ज केलाय. संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. काहींना नियम डावलून भारतरत्न दिलं. ढोंग बंद करा आणि बाळासाहेबांसह सावरकरांना सुद्धा भारतरत्न द्या. खासदार संजय राऊतांची केंद्राकडे मागणी. जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू. मंत्री उदय सामंतांच्या दाव्यावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीवरून चर्चा. जाहिरातीमधून धनुष्यबाण चिन्ह गायब, तर शिंदेंचा फोटो लहान असल्याची चर्चा. माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटलांची भाजपमधून हकालपट्टी. गोपीचंद पडळकरांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा रवी पाटलांचा आरोप. आमच्यावर कारवाई म्हणजे पक्ष वाढवण्याचं बक्षीस पत्र आहे का, रवी पाटलांचा सवाल. अभिजित बिचुकले यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवार भीष्म पितामह, मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार. वेळ येईल तेव्हा पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करेन. भेटीनंतर बिचुकले यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून जनजागृती रॅलीचं आयोजन. क्रांती चौकामधून रॅलीला सुरुवात. अनेक नेते पदाधिकाऱ्यांची हजेरी. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील शेतकऱ्यांचा विरोध. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार. महामार्ग रद्द करा, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नांदेड शहराजवळ भोकर फाट्याच्या उड्डाणपुलावर डिझेल टँकरची ट्रॅक्टरला धडक. अपघातानंतर डिझेल टँकर उलटला. गॅस गळती सुरू. डिझेल नेण्यासाठी लोकांची गर्दी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आमगाव आणि सालेकसा तालुक्यामधील 36 गावांचा पाणीपुरवठा आठवड्याभरापासून बंद. जलवाहिनीमधील गळतीमुळे पाणीपुरवठा बंद. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नाशिकमधील देवळ्यामध्ये शिक्षण मंत्र्यांची शाळांना अचानक भेट. मंत्री दादा भुसेंनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद. यासह शाळांच्या कामाचा घेतला आढावा. हिंगोलीमधल्या वसमतमध्ये हापसापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश. बनावट जात प्रमाणपत्र दिल्यानं कारवाई केल्याची माहिती. नांदेडच्या मांजरम यात्रेमध्ये रंगली कुस्त्यांची दंगल. नायगाव तालुक्यामधल्या गैबी पीरच्या यात्रेमध्ये कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातील पैलवानांची हजेरी. कुस्ती सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील नागरिकांची गर्दी. श्री क्षेत्र देवगडमध्ये 1001 किलो रांगोळीमधून साकारली अयोध्येमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती. कलाकार सचिन महाराज पडुळे आणि आकाश महाराज केथा यांची संकल्पना. ही सुंदर रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये जल्लोष. जिल्ह्यामध्ये श्रीराम आणि सीतामातेचा शाही विवाह सोहळा पार पडला. श्रीराम कथा आणि नामसंकीर्तनाचा देखील आयोजन. चंद्रपूरमधील सीडीसीसी बँकेमध्ये नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा. नाशिकच्या मालेगाव शहरामधल्या सटाणा नाका परिसरामधील जैन मंदिरामध्ये चोरी. सोन्याचे दागिने आणि मूर्ती घेऊन चोर फरार. सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद. जळगावमधल्या रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 13 पैकी 10 जणांची ओळख पटली. 10 पैकी 7 नेपाळचे रहिवासी तर 3 उत्तर प्रदेशमधील रहिवासी. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींची माहिती.